दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ जळगावात समता सैनिक दलाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध नोंदवला आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली। समता सैनिक दलाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्र येत दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला। विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। यानंतर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे पाठवण्यात आले। विद्यार्थ्यांवरील कारवाईची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी समता सैनिक दलाने केली। दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जळगावात झालेल्या या निदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर राजकीय आणि सामाजिक संघटना अधिक आक्रमक होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। या ठिकाणी समता सैनिक दल आक्रमक होताना दिसले, काय विषय होता? विषय असा आहे की 20 जुलै 2026 रोजी संपूर्ण देशाने बघितलेला आहे की जंतर मंतर या ठिकाणी विद्यार्थी हे लोकशाही मार्गाने, संविधानिक मार्गाने, शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत होते, परंतु या सरकारने त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना पोलिसांच्या मार्फत अक्षरशः तुडवलं, मारहाण केली। त्या ठिकाणी महिला पाहिलं नाही, मुलं पाहिले नाही, कोणालाच बघितलं नाही, विद्यार्थ्यांना भविष्याला देखील त्यांनी पाहिलं नाही की त्या ठिकाणी भविष्य बसलेलं आहे। त्यांना अक्षरशः त्यांनी मारहाण केली, तुडवलेलं आहे, लोकशाही पायदळी तुडवलेली आहे आणि त्यामुळे या देशभरात हा उद्रेक निर्माण झालेला आहे। प्रत्येकाच्या मनात एक चीड निर्माण झालेली आहे की या सरकारचं काय सुरू आहे। ज्या ठिकाणी जंतर मंतर या ठिकाणी विद्यार्थी शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत होते आणि त्या आंदोलनाच्या ठिकाणी लाठीचार्ज केला जातो, त्यांना बेदम मारहाण केली जाते आणि या आंदोलनाच्या बाबतीत विद्यार्थ्यांची कुठलीही दखल न घेणारे देशाचे शिक्षण मंत्री असलेले धर्मेंद्र प्रधान हे देखील आपला नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला तयार नाही आहेत। देशामध्ये अधिवेशन सुरू आहे, या 140 कोटी लोकांचे मागण्या आणि या देशाच्या 140 कोटी लोकांच्या समस्या त्या अधिवेशनामध्ये मांडल्या जातात। त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या बाबतीत देखील चर्चा केली जात नाही। त्या ठिकाणी देशाचे प्रधानमंत्री संसदेत येऊन चर्चा करत नाही। या ठिकाणी संपूर्ण देश रस्त्यावर आहे, विद्यार्थी रस्त्यावर आहेत, परंतु या संसदेमध्ये चर्चा होत नाही, आंदोलकांना न्याय मिळत नाही। त्यामुळे आज आम्ही ठरवलं की या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो की ज्यांनी या देशाच्या भविष्यावर हल्ला केला, त्यांना लाठीचार्ज करून बेदम मारहाण केले, अशा विद्यार्थ्यांना न्याय देण्याऐवजी नुसतं मारहाण करण्यास सुरू आहे, त्यांना दडपशाही करण्याचं काम सुरू आहे। त्यामुळे आज आम्ही समता सैनिक दलाच्या वतीने आज जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी निदर्शने करीत आहोत आणि या लाठीचार्जचा झालेला जाहीर धिक्कार करत आहोत, निषेध करत आहोत की या देशामध्ये अराजकता माजलेली आहे। या देशामध्ये काय सुरू आहे? या देशामध्ये सर्वीकडे अराजकता आहे, कोणीच कोणाचं ऐकायला तयार नाहीये, न्यायपालिका आमचं ऐकायला तयार नाही, देशाचे सत्ताधारी आमचं ऐकायला तयार नाही। या देशातले सर्वजण विद्यार्थ्यांच्या विरोधात आहे, या जनतेच्या विरोधात आहे। त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी लक्षवेधी आंदोलन केलं की या सरकारने आता तरी या विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिलं पाहिजे, त्यांना न्याय दिला पाहिजे, यासाठी आज आम्ही आंदोलन करत आहोत। विजय निकम, राज्य संघटक, समता सैनिक दल।